टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पेट्रोल पंपावरील मॅनेजरची ग्राहकांना अरेरावीची भाषा, पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज। बीड जिल्ह्यातील केज येथील केज-बीड महामार्गावरील रिलायन्स कंपनीच्या जिओ पेट्रोल पंपावर चक्क सेटिंग करून डॉक्टरांना 100 रुपयाचे पेट्रोल देण्याऐवजी फक्त 60 रुपयांचे पेट्रोल दिले। चक्क 100 रुपयांच्या मागे 40 रुपयांचं पेट्रोल कमी असल्याचं निदर्शनास आल्याने संतापलेल्या डॉक्टरांनी, मी जर हे पेट्रोल टाकीत घेतले असते तर मला 40 रुपयाचे पेट्रोल कमी आले। मी गेल्या अनेक वर्षापासून या रिलायन्स कंपनीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत आहे आणि तुम्ही जर मला फसवत असाल तर सर्वसाधारण लोकांना काय करत असाल अशी विचारणा डॉक्टर दूरध्वनीवरून करत असताना पेट्रोल पंपाचे मॅनेजर हे संबंधित डॉक्टराला उडवाउडवीची उत्तरे देत होता। आमचे रजिस्ट्रेशन पहा, आमचे बकेट पहा अशा प्रकारचे उत्तर देऊन याउलट ग्राहकांना उलट प्रश्न विचारून दमदाटी करत होता। सदरील प्रकार हा केज येथील पेट्रोल पंपावर घडलेला असताना या पेट्रोल पंपाचा मॅनेजर डॉक्टरांना आमच्या पंपावर अशी घटना घडत नाही असे उत्तर देत होता। ग्राहकांनो सावध व्हा, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना सावधानी बाळगणे गरजेचे आहे। पेट्रोल पंपावरील कर्मचारी पेट्रोल सोडत असताना 100 रुपयांची सेटिंग करतात, परंतु मागे 30 ते 40 रुपयांचा फालका मारत आहे। केज तहसील कार्यालयाचे पुरवठा अधिकारी या प्रकरणाकडे लक्ष देतील का, असा पेट्रोल पंप चालकावर मालकावर कारवाई करतील का, असा संतप्त सवाल वाहन चालकातून उपस्थित केला जात आहे। तशी मागणी देखील करण्यात येत आहे। अशा प्रकारांमुळे याचा फटका ग्राहकांना बसत आहे। त्यामुळे पंपावर तेल भरताना सावधानगिरी बाळगावी, पेट्रोल घेताना बाटलीत घ्या जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही। या पेट्रोल पंपावर अनेक वाहन चालकांची फसवणूक झाली का याची देखील पुरवठा अधिकारी चौकशी करतील का, अशा पेट्रोल पंप चालकांना पुरवठा अधिकारी अभय देतील का, असा सवाल वाहन चालकातून उपस्थित केला जात आहे। अरे बाबा, मी काय म्हणतोय, तुझ्या लाख गोष्टी असतात पण तुम्ही तू चूक झालेली मान्य तर करायला पाहिजे का नाही? बरं, प्रूफ आहे आमच्याकडे, प्रूफ बी असा आहे। नाही पण प्रूफ आहे का नाही? मग आमच्याकडे एवढा मोठा प्रूफ आहे, मग तुम्ही बोलायला पाहिजे। मग बरं, भाषा व्यवस्थित बाबा की बाबा झाले साहेब, या इथं बघू आपण काय चालतं काय नाही। तुम्ही या ना, आमच्या बादल्या बघा ना, आमचे रजिस्टर बघा ना, आम्हाला काय करायचं? आमची मागणी दिली तुम्ही सकाळ सकाळ, काय करायचं आम्हाला तुमच्या बादल्याचं रजिस्टरचं? बरं, आम्ही एवढं स्टँडर्ड असून किंवा आम्ही सुशिक्षित असून तुम्ही आमच्या अशी मागणी देतो म्हणा, आणि एखाद्या टोपी गमच्यावाला आलं तुम्ही त्यांची कशी मागणी देत असतात म्हणा इळूबर? का खोट आहे? आता मला सांग, दोथरावाला पेट्रोल टाकायला आल्यावर त्याला काय गडा करतोय सांग बरं? नवजल हातभर घालतो मध्ये चुर वाजत की बंद होतंय, काय कळतंय आम्हाला किती पडलंय काय पडलंय ती? हो काय पेट्रोलला चुकलं काय साहेबाला? कमी टाकलं 40 रुपये। खरं का खोट आहे? 100 मागे 40। हा द्या की बाईट म्हणजे हा पत्रकारासोबतच बसले. हा द्या सोडून. अरे 115 रुपये लिटर पेट्रोल झाले जाता, लोक बिट्या माय निजली लोकांची, लोक त्या नितीन गडकरला शिवाय देऊ देऊ बेजारेत बिट्या। नितीन गडकरला शिवाय देतात लोक, गाड्या आवरच देणार, मेन तर माय इथं निजती पंपावर, आणि त्या गडकरी फुकट शिवाय खातोय तिकडं। आणि इथं तुम्ही 100चा 40 माग, 100 माग 40चा चपका, 1000 माग 400चा, 10,000 माग 4,000चा। हा अरे होत नाही, पण तुमचं जे मॅनेजर आहे का त्याची बोलायची बी थोडी ट्रेनिंग वेगळी आहे, पण तुला सांगतो। नीटनेटकं बोलायला पाहिजे होतं नाही की बाबा झालंय बाबा चुकून झालं असं, या बघू। आमच्याकडे कधीच होत नाही, जणू का दुधल्या तांदळासारखं आहे ना, आमच्या देखत झालंय की म्हणून। बरं, ती म्हणते पहिली गाडी ऐक ना जाता, जर वेळेस पंपावर पहिली गाडी येऊन जर अशीच सुटली तर जर वेळेस पहिली गाडी समजा 10,000चं पेट्रोल टाकायचंय, तुम्ही 100 माग 40चं म्हणलं 10,000 माग 4,000 झपका बसायला की? ऐक ना, 12 महिने होऊ दे नाही होऊ दे, आमच्या टायमाला झालंय तर मान्य करा की तुम्ही। मग ते मॅनेजर कसं म्हणतोय आमच्याकडे होतच नाही, तुम्ही कुठं बी जावा ना, आमचं रजिस्टर बघा, बाटले बघा, कुठं बाटल्याने बघा, काय संबंध आहे? बटन नाही दाबल्या बादलीत सोडताना काय? येतो मी 3 वाजता येतो।
आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.